नमस्कार मित्रांनो, मी आध्यात्मिक चर्चा या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे. तर आज मी तुमच्यासमोर ज्ञानेश्वर महाराज रचित हरिपाठातील 18वी ओवी सादर करत आहे. ही ओवी माझ्या अगदी जवळीची आहे, कारण का ह्या ओवीचा अर्थ मला स्वतःला फार प्रचंड आवडतो आणि ही ओवी माझ्या एकदम मनाच्या जवळची आहे. तर मग जराही वेळ न दवडता आपण ह्या भागाची सुरुवात करूया. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन. हरिविण सौजन्य नेने कोणी, त्या नरा लाधले वैकुंठ जोडले, सकळी घडले तीर्थाटन, मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्णी आवडी सर्व काळ. तर आज मी पहिली दोन कडवी एकत्रित घेणार आहे, कारण त्यांचा अर्थ एकमेकांशी निगडीत आहे आणि त्या दोन्ही ओव्या एकमेकांना अगदी घट्ट जोडलेल्या आहेत. तर हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन. हरिवीण सौजन्य नेने कोणी, त्या नरा लाधले वैकुंठ जोडले, सकळी घडले तीर्थाटन. म्हणजेच काय, हरिवंश पुराण व हरिनाम संकीर्तन हे ज्याला प्रिय आहे, किंबहुना हरिप्रेमा वाचून ज्याला काहीच प्रिय नाही किंवा गोड नाही, त्या नामधारकाला इहलोकीच वैकुंठाची प्राप्ती झाली व सर्व तीर्थाटने केल्याचे श्रेय मिळतं. तर आपण सर्वप्रथम हरिवंश पुराणाविषयी जाणून घेऊया, कारण त्याचा उल्लेख इथे केलेला आहे. तर हरिवंश पुराणाविषयी जाणूनच घ्यायचं झालं तर ते हिंदू संस्कृतीतील प्रसिद्ध ग्रंथ किंवा सर्वांच्या परिचयाचा असलेला महाभारताच्या शेवटी उपस्थित होतं. हरिवंश पुराण हे महाभारताशी संलग्न असलेलं पुराण म्हणून प्रसिद्ध पावतं. हरिवंश पुराणाविषयी अधिकच जाणून घ्यायचं झालं तर श्रीकृष्णाच्या समग्र जीवनचरित्राचे एक सलग दर्शन ह्या पुराणामध्ये विस्तृतरित्या समजावलेले आहे. हरिवंश पुराण म्हणजे श्रीकृष्णाचे चरित्र कथन. पण महाभारताचा मुख्य विषय हा श्रीकृष्णाचे चरित्र कथन किंवा गुणगान हा नाही. महाभारतामध्ये श्रीकृष्णाचा उल्लेख द्रौपदी स्वयंवरापासून येतो. तसेच श्रीकृष्णाच्या कर्तृत्वाचे आणि गुणविशेषाचे दर्शन तेथे प्रसंग परत्वे घडते. हरिवंश पुराणाची एकूण 3 पर्व आहेत: हरिवंश पर्व, विष्णू पर्व व भविष्य पर्व. हरिवंश पुराणाला महाभारताचे खील पर्व असे म्हणण्याचा सुद्धा प्रघात आहे. तर तुम्हाला हरिवंश पुराणाविषयी थोडक्यात एक कल्पना आली असेल. तुम्हाला वेळ भेटला तर हरिवंश पुराण ही जरूर वाचा. तर माऊली ह्या कडव्यात आपल्याला सांगतात की ज्या मनुष्याला हरिनामाची गोडी व हरिचरित्र जाणून घ्यायची तळमळ आहे किंवा आवड आहे, तो मनुष्य ह्या भूलोकीच वैकुंठ प्राप्तीचे सुख अनुभवतो आणि सर्व मंगल क्षेत्रे म्हणजे तीर्थाटने केल्याने जे पुण्य प्राप्त होते ते पुण्य प्राप्त करून घेतो. मला असं वाटतं की दैनंदिन जीवनात आपल्याला ह्या सर्व गोष्टी ज्ञात असतात किंवा आपण ह्या गोष्टी ज्ञात करून घेतो. आपल्याला ह्याचं ज्ञान अवगत असतं की श्रीहरीचं नामस्मरण केल्याने पुण्य वाढतं किंवा आयुष्याचं कल्याण होतं, हे सर्व माहिती असतं.
पण मुळातच अवघड गोष्ट ही जाणून घ्यायची नाहीये. हे ज्ञान जरी अवगत असलं तरी त्याचा अवलंब महत्वाचा आहे. आणि इथेच इंद्रिय मनुष्यावर भारी पडतात. कारण आपलं मन हे स्वच्छंदी उडत असतं आणि आपण त्यामागे भटकत जातो आणि पुन्हा ऐहिक सुखाच्या मार्गावर आपण सुख शोधायला लागतो. जसं ज्ञान असून पुरेसं नाही, ते ज्ञान उपयोगात आणता आलं पाहिजे, त्या ज्ञानाचा अवलंब झाला पाहिजे. त्याचप्रमाणे हरिनामाचा महिमा माहीत असला तरी हरिस्मरण सातत्याने करणं तितकंच अवघड आहे. बहुतांश लोक दुःखाच्या प्रसंगी परमेश्वराला आठवतात आणि सुखात सोयीस्कररित्या परमेश्वराला विसरतात. ह्यावरूनच मला एक महाभारतातील अजून एक संदर्भ द्यावासा वाटतो की द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाकडे वरदान म्हणून दुःख मागितलं होतं. हे तुम्हाला माहिती आहे का की द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाला सांगितलं होतं की भगवंता मला तू दुःख दे. तुम्हाला हे ऐकून फारच आश्चर्य वाटलं असेल. भगवान श्रीकृष्णानेही द्रौपदीला प्रश्न विचारला होता की सर्वांना सुख हवी असतात, तुला दुःख का हवंय? तर द्रौपदीने सांगितलं होतं की दुःखातच तुझा मी धावा करते आणि सुखात मला तुझा विसर पडतो. म्हणूनच मला तू दुःख दे, कारण का मला तू हवा आहेस आणि मला तुझा सदैव ध्यास लागो अशी माझी इच्छा आहे. म्हणून तू मला दुःख दे. किती अचंबित करणारी गोष्ट आहे बघा. मुळातच आपल्या दैनंदिन जीवनात सतत नामस्मरण करणे ही फार महत्प्रयासाची गोष्ट आहे. आणि जर तुमच्याकडून सतत नामस्मरण व्हावं असं वाटत असेल तर श्रीहरी पांडुरंगाविषयी प्रेम, आस्था आणि निष्ठा असेल तरच तुम्ही तो प्रयत्न करू शकता. मीही तुम्हाला विचारू इच्छितो की तुम्हाला नामस्मरण जमलं आहे का? नामस्मरण करायला काहीही नियम नाही, तरीही सर्वांना ते जमत नाही आणि आपण त्या परमसुखापासून वंचित राहतो. आजची युवा पिढी तर ह्या सर्व गोष्टींना हसते. मलाही बरीच मंडळी बोलतात की आम्ही म्हातारे झाल्यावर तुझे व्हिडिओ नक्की बघू. माझं त्यांना नम्र विनंती आहे की हा जन्म वाया घालवू नका. आलेला दिवस परमेश्वराचे आभार मानून आपली कर्तव्य करून त्याचे नामस्मरण सतत करत राहा. तरच तो अनुभव आणि अनुभूती तुम्हाला प्राप्त होईल. आणि एकदा का ही अनुभूती प्राप्त झाली की तुम्हाला बाकी कशाचीच गोडी वाटणार नाही किंवा बाकी कशातच सुख वाटणार नाही. तुम्ही इतर कुठल्याही सुखात रममाण होणार नाही. फक्त परमेश्वर प्राप्तीचे सुख आणि परमेश्वराविषयीचे प्रेम ह्यातच तुम्ही रममाण राहाल. तर माऊली पुढील कडव्यात सांगतात की मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाटी स्थिरावला तोची धन्य. म्हणजेच काय, जो मनोमार्गे विषयाच्या आडरानात शिरतो तो स्वसुखाला मुकतो व जो हरिपाठी स्थिर होतो तोच धन्य होतो. मागील ओवीत सांगितल्याप्रमाणे मन ही एक अशी गोष्ट आहे जिला विज्ञान मानत नाही, कारण ते दाखवता येत नाही. परंतु ते नाही असंही नाही. असं म्हणतात की ज्याचं मन स्वास्थ्य त्याचं शरीर स्वास्थ्य. तसं मनाविषयी बोलायला गेलं तर कितीही वेळ कमी पडेल. पण थोडक्यातच काय, तर मन हे स्वच्छंद सुंदर विचारांचे उगमस्थान आहे. तसेच ते
दुर्दशेचेही उगमस्थान आहे. म्हणूनच मनाला आवर घालणे आवश्यक आहे. मनावर ज्याचे राज्य तो ह्या विश्वावर राज्य करू शकेल. साधारणतः मन हे विषय विकाराच्या अगदी सहज अंगवळणी पडतं, अडकत जातं, किंबहुना रममाण होतं. मनाला कितीतरी व्याधी होतात. गर्व होतो, अहंकार होतो, मीच श्रेष्ठ किंवा मलाच महत्व, वगैरे वगैरे वगैरे. मुळातच मनाला स्वतःची स्तुती आवडते. मी हे केलं, माझ्यामुळे हे झालं, मी करणार, हे माझं किती श्रेष्ठ आहे आणि इतरांनी माझी स्तुती करावी, ह्या मागे 100 पैकी अगदी 99 जणांची मनं आणि मतं पळत असतात. मला सुख हवं आणि मला सुखी राहायचंय ही 100 पैकी 100 जणांची इच्छा असते. बरोबर आहे ना? मग मी त्यासाठी काहीही करीन आणि त्यासाठी मी विषय विकारांमध्ये अडकून सुखाच्या शोधात सतत राहीन. हाच तो मनाचा खेळ. स्वतःला कधी विचारून पहा की चिरकाळ सुख कशात आहे. असं कुठलं सुख आहे की जे संपत नाही, आणि असं कुठलं सुख आहे जे माझ्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. ह्याचं उत्तर जेव्हा तुम्हाला मिळेल त्यावेळी तुम्ही आपसुकच श्रीहरीचरणी जवळ याल. पण म्हणतात ना, झोपलेल्याला तुम्ही उठवू शकता, पण झोपेचं सोंग करणाऱ्याला कधीच उठवू शकत नाही. त्याचप्रमाणे मुळातच काही जणांना माहिती असून सुद्धा करायचंच नसतं. असो, म्हणूनच आपली संगत सुद्धा तितकीच महत्वाची आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे. अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयांची संगती. संत संगतीची प्राप्ती व्हावी हे संतांनी सतत सांगितलेलं आहे. माऊली इथे म्हणूनच स्वतःला शोधताना स्वसुखाची प्राप्ती होते आणि स्वसुखामुळे श्रीहरिचरणी मन स्थिर होतं आणि तेव्हाच मनुष्य धन्य होतो. तर माऊली शेवटच्या कडव्यात सांगतात की ज्ञानदेवा गोडी, हरिनामाची जोडी, रामकृष्णी आवडी सर्व काळ. म्हणजेच काय, माऊली सांगतात की हरिनामाची गोडी चित्तात जडून गेल्यामुळे चित्त शुद्ध झाले व भगवत कृपेने रामकृष्ण चरणांची ओळख होऊन त्या ठिकाणी अखंड प्रेम निर्माण झाले. भगवंताविषयी प्रेम भाव हा खूप महत्वाचा आहे. प्रेम ही अशी भावना आहे जी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विजय प्राप्त करून घेऊ शकते. मुळातच प्रेमाची उत्पत्ती सुद्धा मनातूनच होते. प्रेमाला काळीजही असतं, म्हणून जेव्हा प्रेम दुखवलं जातं त्यावेळी काळीज तुटलं जातं असं म्हणतात ना. हेच जर प्रेम श्रीहरी पांडुरंगावर जडलं तर शाश्वत सुखाची प्राप्ती लवकरच मनुष्याला होते. आणि ह्या प्रेमामुळेच माऊलींना रामकृष्ण चरणी सुख प्राप्त झाले आहेत. एवढं सांगून मी माझं भाष्य इथे समाप्त करत आहे. मला आशा आहे की तुम्हाला ह्या ओळीचा अर्थ नक्कीच कळला असेल. तुम्हाला काय वाटतं ते मला जरूर कळवत राहा. आणि हो, खरंच मनापासून प्रयत्न करा त्या परमेश्वर पांडुरंगावर प्रेम करायला, त्याचं नामस्मरण करायला आणि आपल्या दैनंदिन जीवनात नामस्मरण सतत चालू ठेवा. धन्यवाद.
जय जय राम कृष्ण हरी.